गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा आणि रावणवाडी परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या 9 घरफोड्यांचा छडा गोंदिया पोलिसांनी लावला आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि आमगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मध्य प्रदेशातील सागर येथून 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 3,38,385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 5 जुलै रोजी आमगाव येथील दिनेश कुमार शर्मा यांनी त्यांच्या कामठा येथील शेतातील शेड फोडून 2,04,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार दिली होती। तसेच 20 ते 21 जुलै दरम्यान आमगावच्या गांधी चौकातील 2 कपड्यांच्या दुकानांतून 41,000 रुपयांची रोकड चोरीला गेली होती। या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला। तपासादरम्यान फिरोज भुरा पठाण आणि हेमंत भाऊ मधुकर पठाण हे मध्य प्रदेशातील सागर येथे लपल्याची माहिती मिळाली। 28 जुलै रोजी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी आमगाव, सालेकसा आणि रावणवाडी परिसरात एकूण 9 घरफोड्या केल्याची कबुली दिली। आरोपींकडून HF डिलक्स मोटरसायकल, लाकडी पाईप, बॅटरी, ब्लँकेट, संगणक संच आणि 15,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3,38,385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगंजुडे आणि त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे। मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।